हाय गाईज, सो मी निघाली आहे माझ्या मैत्रिणींसोबत गोकर्ण ट्रिपला आणि मी खूप एक्सायटेड आहे बिकॉज मी ह्यांच्यासोबत खूप महिन्यांपासून ट्रिप प्लॅन करत होती. सो फायनली आम्ही चाललो आहोत. सो आम्ही गोकर्ण मुर्डेश्वर असे हे दोन प्लेसेस करायचे ठरवले आहेत. बट अनफॉर्च्युनेटली आम्ही दुपारी पोहोचणार होतो नेक्स्ट डे, बट आमची ट्रेन लेट झाल्यामुळे आम्ही संध्याकाळचे पोहोचलो आहोत. आणि आम्ही ऑलरेडी ठरवलेलं की मुर्डेश्वरला आम्ही आमच्या आजीच्या घरी राहणार. तर मग आम्ही रात्री पोहोचल्यामुळे कुठे जाता येणार नाही जास्त, म्हणून आम्ही ठरवलं की तिकडच्या टेम्पल्सला आपण व्हिजिट करूया. आपल्याला माहित आहे साऊथ हे टेम्पलसाठी अत्यंत फेमस आहे बिकॉज तिकडच्या टेम्पलचं आर्किटेक्चर्स किंवा कलर कॉम्बिनेशन्स हे खूपच सुंदर आहेत आणि तिथे गेल्या गेल्या वाटणारी प्रसन्नता. सो सो टेम्पल व्हिजिट केल्यानंतर नेक्स्ट डे आम्हाला होनावरला जायचं होतं. आणि नेक्स्ट डे सकाळी 5:30ला उठून सगळ्या जणींची तयारी करून आम्हाला जवळजवळ 7:30 वेळी सकाळी लागलेच होते होनावरला पोहोचेपर्यंत. आणि सकाळचा प्रवास खूपच भारी वाटत होता. होनावर हे बोट रायडिंगसाठी आम्ही इथे आलेलो. सो इथे सकाळ सकाळी आल्यामुळे जास्त ऊन सुद्धा नव्हतं, त्यामुळे आम्ही एकदम सगळेजण फोटो काढण्यात खूपच बिझी होतो. आणि होनावरला 3-4 पॉइंट्स आहेत जिथे बोट थांबवली जाते. मिनी केरला किंवा लोटस पॉइंट सारखे पॉइंट्स आहेत तिथे. सो तिथे जो व्ह्यू आहे हा फारच सुंदर आहे आणि आम्ही सगळे लोक खूप रमलेलो. तुम्ही बघू शकता की इथला व्ह्यू किती सुंदर आहे. इथली नारळाची झाडं किंवा इथली ग्रीनरी, हा व्ह्यू लिटरली खूपच भारी होता. सो आमचे बोट रायडर एवढे हॅपनिंग मध्ये गेले आणि आम्हाला रिफ्रेशमेंटसाठी एका लोकल स्पॉटवर थांबवलं. सो असं हे कोकम सरबत आम्ही या व्ह्यू सोबत एन्जॉय केला. सो 1-1.5 तासाची होनावर बोट रायडिंग झाल्यानंतरला आम्ही निघालो परत मुर्डेश्वरला. देव महादेव इथे आम्ही शिवजींचं दर्शन घेतलं. आणि त्यानंतरला जवळून जेव्हा आपण ती मूर्ती बघतो तेव्हा एक वेगळाच फील आहे आणि वेगळेच अंगावर काटा असा येतोय. आणि आम्ही पीक आवर्स मध्ये गेलो असल्यामुळे आणि मंदिर बंद होण्याचा सुद्धा टाइम झाला होता, त्यामुळे अत्यंत गर्दी इथे होती. आणि मग हळूहळू स्टेअरकेसने वर जाऊन हा एक असा सुंदर असा व्ह्यू भेटला आम्हाला. शिवजींचं मस्तपैकी दर्शन सुद्धा झालं. आणि त्यानंतरला मागे गोपुरम अशी असणारी एक आर्किटेक्चरल बिल्डिंग आपण बोलू शकतो, त्याचा सुद्धा एक सुंदर असा व्ह्यू मिळाला. आणि मग त्यानंतरला आम्ही निघालो गोकर्णासाठी. सो गोकर्ण ट्रॅव्हल केल्यानंतरला इव्हनिंग आम्हाला पोहोचेपर्यंत ऑलमोस्ट इव्हनिंग झाली होती. सो आम्ही सरळ आमच्या हॉटेलपासून जवळ असणाऱ्या बीचवर गेलो तिथे सनसेट एन्जॉय करायला. आणि तिथे मग सेलिब्रेशन सुद्धा सुरूच होतं. सो नेक्स्ट मॉर्निंग आम्हाला मुंबईला यायचं होतं आणि मग ऑन द वे आम्ही गोकर्ण बीच सुद्धा एक्सप्लोर केला. तिथे थोडा टाइम स्पेंड केल्यानंतरला आम्ही निघालो मुंबईला यायला. सो सी यू गाईज इन द नेक्स्ट व्लॉग. टिल द टाइम, बाय बाय.